तर नमस्कार पब्लिक, आज पहिल्यांदा रायपूरमध्ये आल्यानंतर मी चाललोय बाहेर, हॉटेलच्या बाहेर असंच फिरायला. त्याचं कारण असं की माझं फेस वॉश संपलाय आणि माझं परत एक महिन्यासाठी एक्सटेंड झालं. एक महिना तोंडाला फेस वॉश नाही लावला तर तोंड दाखवायचं लायकीचं राहायचं नाही. त्यामुळं चाललोय फेस वॉश आणायला डीमार्टला. इथून डीमार्ट पण खूप लांब आहे, जसं पुण्यामध्ये 2-3 किलोमीटर नंतर अंदाजे 3-4 किलोमीटर नंतर असते डीमार्ट फिक्समध्ये. रायपूरमध्ये असं नाही आहे. इथून जवळपास 8 किलोमीटर लांब डीमार्ट आहे आणि मी नेहमी डीमार्टमधूनच फेस वॉश घेतो. स्वस्त पण भेटतं आणि तिथंच अवेलेबल भेटतो सहसा तो, त्यामुळं चाललं डीमार्टला. तर बघूया रायपूरचं डीमार्ट कसं आहे. मी आता सर्च केलं मॅपवरती, जवळपास 7-8 किलोमीटर आहे इथून. खाली कॅब बुक केली, येते तोपर्यंत चला जाऊया. कसं महत्त्वाची गोष्ट, माल घेऊ द्या. माझ्याकडं पैसे आता कॅश, मी नेहमीच ऑनलाईन पेमेंट करतो, पण जरी पेमेंट ऑनलाईन करत असेल तरी पण मी कॅश ठेवतो माझ्याबरोबर. कारण काय माहिती कधी सर्व्हरला काय प्रॉब्लेम होईल, काय होईल. खूप फालतूचा इज्जतचा भाजीपाला का करून घ्यायचा. बिल तयार झालं आणि द्यायला पैसेच नाहीत, तर त्यासाठी महत्त्वाची गोष्ट पैसे ठेवत जावं. कॅश तुम्ही पण ही काळजी घ्या, कारण माझा पण 2-3 वेळा पचका झालेला आहे या गोष्टीसाठी. नक्कीच चला जाऊया आता बाहेर, बघूया कॅब माझी बहुतेक आली असेल आतापर्यंत. चला. आणि हा आहे रायपूरचा सिटी सेंटर मॉल. तर नेक्स्ट टाईम नक्की आपण इकडे जाऊया. असं पण जास्त काही फिरण्यासारखं नाही आहे. नेक्स्ट टाईम हे बघूया, रायपूर सिटी सेंटर. या पुण्यामध्ये तर काय भारी सजवलेलं आहे, तर छत्तीसगडमध्ये काय फालतू केली काय. तर फायनली डीमार्टला आलेलो आहे. इकडे शेजारी जुडिओ पण आहे आणि हे समोर दिसतंय एक आपल्या डीमार्ट. समोर कन्स्ट्रक्शन चालू आहे. ठीकठाक आहे डीमार्ट आणि उन्हातानात मी फिरतोय. हे डीमार्ट असं काही जास्त मोठं नाही आहे, खूपच छोटंसं डीमार्ट आहे. पुण्यामध्ये तर 2-2 फ्लोअरचे डीमार्ट असतात, इकडे लईच छोटं डीमार्ट आहे, एका फ्लोअरचे. आणि थोडी शॉपिंग करून बाहेर आलो आहे. समोरचा हायवे, ज्याला अटल पाथ असं म्हणलं जातं. हे मागच्या बाजूला आहे डीमार्ट, ज्यामध्ये जुडिओ बिडिओ सगळं आहे. आणि मला खूप ऊन लागते आज, भयंकर ऊन आहे. आणि हे जसं आपल्याकडे दुग्ध विकास महामंडळ असतं महाराष्ट्रामध्ये, तसं इकडचं हे दुग्ध विकास महामंडळ. बोर्ड बघा किती अडचणीत आहे. इवन ही बिल्डिंगसुद्धा खूप अडचणीत आहे. समोरच्या बाजूला इकडे कचरा पडला आहे. हे असं बोर्डची ही अवस्था आणि बिल्डिंगची तर त्यापेक्षा वाईट अवस्था. कारण महत्त्वाची गोष्ट, इकडे कोण फिरकत पण नाही. तुम्ही बघा आपल्या इकडे किती भयानक गर्दी असते. ह्या समोरचा हायवे आणि माझी कॅब आलेली आहे. तर इकडं माहीत नाही का, पण प्रत्येक कॅबमध्ये 2 जण असतात. एक जण चालवतो गाडी आणि एक जण ते रॅपिडोचं हे ऑनलाईन चेक करत राहतो फालतू. माहीत नाही का असतं असं, पण नेहमीच मी बघतो तर हेच आहे. तर फायनली गाईज आलेलो आहे. 2 गोष्टी घ्यायला गेलो, तर फेस वॉश आणि एक
परफ्यूम जो मी वापरतो त्यासाठी, आणि एवढं गवाय घेऊन आलो आहे. माझा तर हातच राहत नाही. हे बघा, हा जो बॉडी परफ्यूम आहे जो मी निव्याचा वापरतो, संपलाय माझा, घेऊन आणायला गेलो होतो. आणि एवढं मोठं बिल बघा किती झाले, 633 रुपये. म्हणजे एक गोष्ट जरी आणायला गेलो ना, तर माझा हर बार डीमार्टच्या बाबतीत असं होतं माझं, घ्यायला एक गोष्ट की जातो आणि घेऊन सगळंच येतो. आज दाखवतो मी, हे पहिल्यांदा ट्राय करतोय. अमूलची काजू कतली स्वस्तामध्ये भेटलं मला पॅकेट, म्हणून मी आणलं. आणि जो मी फेसवॉश यूज करतो तो तुम्हाला भेटलाच नाही, मग हा दुसरा घेऊन आलो आहे मी. कारण मे बी बघितलं असेल की मी बॉम्बे शेविंगचा यूज करतो फेसवॉश, तो काय इकडं छत्तीसगडमध्ये बहुतेक अवेलेबलच नाही. खूप बघितलं मी, भेटलाच नाही, मग मी हा घेऊन आलो आहे हिमालयाचा, जी की माझी मम्मी यूज करते. चांगला आहे फेसवॉश, त्यामुळं मला दुसरा कुठला तर घेण्यापेक्षा ठीक आहे हा घ्या. आणि हे आहे माझं संपलेलं, आणि हे मी नवीन घेऊन आलो आहे. ठीक आहे. अजून एक गोष्ट आणली आहे मी, हे हल्दीरामचं. असं चटपटीत फालतू खायला मला सारखं लागतं, त्यामुळे घेऊन आलेलं आहे. तर असं होतं डीमार्टचं. असं काही जास्त खास डीमार्ट नाही आहे, खूप छोटंसं डीमार्ट आहे. म्हणजे मुंबईचा सोडा, पण पुण्याच्या हिशोबात तरी धरलं, पुण्यामध्ये आपल्याकडे खूप डीमार्ट आहेत आणि बऱ्यापैकी 2-2 फ्लोअरचं डीमार्ट आहे. हे डीमार्ट तर एकाच फ्लोअरचं होतं, काही जास्त नव्हतं पण असंच. पण ठीक आहे, आपल्याला पाहिजे होती ती वस्तू. मला तर फेसवॉश भेटला पण नाही, जेव्हा मेन गोष्टीसाठी मी तिकडे गेलो. ठीक आहे, चला काय ना काय घेऊन आलो. आत्ता संध्याकाळचे 8 वाजलेत. बाहेरून जेवण ऑर्डर केलं आहे, झोमॅटोची ऑर्डर येते, तोपर्यंत बसलो आहे टाईमपास करत. नेहमीसारखंच बसलो आहे बघत सिंचन लागले. तर खूप आज नॉनव्हेज ऑर्डर केले, खूप दिवसाचं नॉनव्हेज मागवलं आहे. कारण आधी तर होते श्रावण झाला की गणपती झाले की ते पित्र होते. तर पित्र झालेत आमचे. काल चतुर्थी झाली, आज खाऊ शकतो. परत उद्या सोमवार आहे, त्यामुळे आज केले ऑर्डर. बघूया, मी पहिल्यांदा ट्राय करतो म्हणजे रायपूरमधलं चिकन. असं पण म्हणजे ते चिकन कोल्हापुरीच मागवलं आहे, पण माहीत नाही आपल्याकडचं कसं भेटतं आणि इकडचं जे रेस्टॉरंट आहे त्यामध्ये कसं भेटतं, कम्पॅरिझन आज करू शकतो मी. बघूया आता कसं येतं ऑर्डर. तर फायनली माझी ऑर्डर आलेली आहे. आता खाली जाऊया आणि ती ऑर्डर घेऊन येऊया. इथे ना माझा माईक अचानक बंद झाला, त्यामुळे मला आता व्हॉइस ओव्हर करावं लागतं. आणि हे माझं पार्सल आलं आहे आत्ताच. आणि हा आहे माझं हॉटेल सेलिब्रेशन. चला आता आज जाऊया. महाराजांसाठी दार उघडले आणि हे समोरच्या बाजूला आपले गणेशजी, आणि हा आहे एंट्रन्समधील लॉबीचा व्ह्यू. हे एवढं जेवण आले, 2-3 प्रकाराचं मी मागवलेलं. याच्यामध्ये व्हेज ही आहे आपली काय म्हणतात, चिकन कोल्हापुरी. इकडं दिसतं तुम्हाला चिकन लेग पीस वगैरे आले. सगळ्यात फालतू गोष्ट अशी झाली की मी मागवलेला मसाले पापड, तर हा पापड असा सेपरेट आला आहे आणि त्याच्यावरती टाकायच्या सगळ्या भाज्या असे पेटलेल्या आहेत. काही यूजच म्हणजे जी खायची मजा असते ना मसाले पापड, ती सगळी जाणार आहे आता. पण ठीक आहे, पार्सल होतं त्यामुळे बहुतेक दिलं असेल त्यांनी. आता मी पण जेवण करतो, खूप दिवसानंतर नॉनव्हेज खातो आहे. आणि चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा, बाय.